बरं, गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे आणि आता तर दोन्ही देशांमध्ये ड्रोन हल्ल्यांचं प्रमाण देखील वाढलंय। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर आता रशिया आणि युक्रेनवर युद्ध संपवण्याचा दबाव वाढू शकतो आणि याच पार्श्वभूमीवर दोन्हीकडून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन हल्ले होत असल्याचं देखील कळतंय। मात्र या दोन्ही देशांमधील युद्ध संपावं अशी आशा संपूर्ण जगाला लागली आहे। ट्रम्प यांनी जर मध्यस्थी केली तर हा संघर्ष खरंच थांबणार आहे का? रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या जोरदार ड्रोन हल्ले सुरू आहेत। रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रशियाने एकूण 84 युक्रेनियन ड्रोनवरती कारवाई केलेली आहे। यातील काही ड्रोन हे रशियाचे राजधानी मॉस्कोकडे जात होते आणि या पार्श्वभूमीवर मॉस्कोच्या 3 प्रमुख विमानतळांवरील देखील विमानांच्या उड्डाणांमध्ये बदल करण्यात आलेला होता। दरम्यान रशियाने शनिवारी युक्रेनच्या प्रत्येक भागाकडे 145 ड्रोन सोडले अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली आहे आणि त्यापैकीच बहुतेक ड्रोन पाडल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। तर ड्रोन पाडण्यासाठी त्यांनी एक खास सिस्टम केलेली होती, ज्याच्या माध्यमातून आलेले आतापर्यंतचे हे सगळे हल्ले परतवून लावण्यात आलेले आहेत। मात्र ड्रोन हल्ले सुरू असताना देखील त्या ठिकाणी झालेलं नुकसान दाखवण्यासाठी आपल्याला समोर असलेली ही दृश्य पुरेशी आहेत। ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपण्यात आलेली आहेत आणि ज्या वेळेला हे हल्ले झालेले होते त्या हल्ल्यानंतर मात्र कशा प्रकारे त्या ठिकाणचा बराचसा परिसर हा निस्तनाबूत करण्यात आलेला आहे, बेचिराग झाल्याचं आपण यावेळेला पाहू शकतोय आणि अनेक ठिकाणच्या नागरी वस्त्या या उद्ध्वस्त करण्यामध्ये त्यांना यश आलेलं होतं। ज्यावेळेला हे ड्रोन हल्ले सुरू होते त्यावेळेला वरच्या दिशेने देखील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न देखील सुरू करण्यात आलेला होता आणि एकंदरीतच काय तर त्या ठिकाणची परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागेल हे कळेलच। दरम्यान रशियाने शनिवारी युक्रेनच्या प्रत्येक भागाकडे 145 ड्रोन त्या ठिकाणी नेलेले होते। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष स्वतः पुतीन यांच्या फोनवरून चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते। यावेळी ट्रम्प यांनी पुतीन यांना दोन्ही देशांमधील संघर्ष वाढवू नये असा सल्ला दिल्याचं कळतंय। तसंच युरोपमध्ये आमचं सैन्य असल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली आहे। अमेरिकेची सूत्र डोनाल्ड ट्रम्प हाती घेणार आहेत आणि त्यामुळे आता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याची शक्यता वर्तवली जाते। पुतीन यांनी देखील ट्रम्प यांच्या युद्धासंदर्भातील भूमिकेवरती आपली प्रतिक्रिया दिली होती। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आता पाहूयात। ते म्हणतात, ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणं चुकीचं नाही। जर दोन्ही देशांमध्ये संबंध चांगले होत असतील तर मी त्या चर्चेच्या विरोधात नाही। ट्रम्प एक धाडसी व्यक्तिमत्व आहे। जुलैमध्ये ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःला कसं सांभाळलं हे सर्व पाहून मी प्रभावित झालेलो आहे। एकंदरीतच काय तर ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यास आणि पुतीन यांनी ट्रम्प यांचा सल्ला ऐकल्यास रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबू शकतो आणि याचीच सर्वांना अपेक्षा देखील आहे। कारण युद्धानं फायदा तर कुणाचाच होत नाही, मात्र नुकसान जगाचं होतं एवढं नक्की। कारण कोणत्याही देशातील युद्ध हे त्या देशांसोबतच जगाच्या आर्थिक परिस्थितीवरती देखील परिणामकारक ठरताना आणि पर्यायानं इतक्या वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीला खीळ बसून सर्वांची वाटचाल अधोगतीच्या दिशेने होते। यासह आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली येथे थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।